नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आलो आता टिंबर मार्केटला भवानी पेठेत. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:30 वाजून गेलेत मित्रांनो. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय सगळेजण. मागं कपडे वगैरे सगळे धुवून टाकले. आता जायचं, जेवण वगैरे करायचं आणि निघायचं, कारण की उशीर झालाय. सगळ्यांच्याच गाडीचं, मुबारकचं पण गाडी पंक्चर झाली, त्या पप्पूची पण गाडी पंक्चर झाली. सगळ्यांचे टायर वगैरे बसून घेतले, पंक्चर वगैरे काढून घेतले. तर निघूयात मित्रांनो. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जाता येईल. पार्टीला फोन केला होता, पार्टी म्हटली रात्री 3 वाजेपर्यंत या, त्यामुळं काय टेन्शन नाही. आता जेवण करूयात आणि निघूयात मित्रांनो. दुपारचे 12:30 वाजतात. पोचन खाली करून आलो, मुल्ला हॉटेलला आलो. सगळंच बंद. मटण सांगितलं जेवणासाठी. सगळी गँग आहे. राईस सुद्धा भेटला नाही रे आम्हाला. आम्ही, बिस्किट खाऊन पप्पू आहे, संतोष, मुबारक, सगळ्यांनी मटण सांगितले. तर या जेवायला. आमच्या सगळ्यांचा माल टिंबर मार्केटचा आहे, त्यामुळे सगळ्या गाड्या संगतीचे. बाकीच्या 2 गाड्या पुढे गेल्यात. एकाचं वाघोली आणि एकाचं परत टिंबर मार्केट. तर जेवण करून निघूयात मित्रांनो. या जेवायला. दुपारचे 3 वाजलेत मित्रांनो. बघा, सगळं हायवेचं काम आहे. सगळं हायवेचं काम चालू आहे बघा. समोरच्या साईडला पण सगळीकडे काम चालू आहे. जाऊयात मित्रांनो. रात्रीचे 8:30 वाजलेत. आलोय आता उमरेच्या टोल नाक्यावर. बाकीच्या गाड्या मागच आहे, आम्हीच पुढं आलं. जरा कराडला ट्रॅफिक लागलं होतं, त्याच्यामुळे उशीर झाला. तसा हाय टायमात, पण माझ्या अंदाजाने दोन तरी वाजतील टिंबर मार्केटला जायला. तसं म्हणजे त्यांनी म्हटलंय आम्हाला लोक की 2:30-3 पर्यंत आलं तरी चालेल. 3 वाजेच्या आत तर 100% जातो. मुबारक वगैरे सगळे मागच आहे, पप्पू वगैरे. बघूयात आता ते किती वेळ लावतात. उमरेच्या टोल नाक्यावर चहा पिण्यासाठी थांबलो होतो, पण बहुतेक ते ट्रॅफिकमध्ये अडकले असतील कराडला. फोन करून विचारूयात. जर खूपच उशीर होणार असेल, पप्पू गेला तो तर काय थांबला नाही, तर आपण डायरेक्ट पुढं जाऊयात. आता लोणंद मार्गे जायचं आपल्याला. मध्ये कुठंतरी साई आभार वगैरे जेवण करू. तानाजी भाऊनी आपल्याला मागच्या वेळेस सांगितलं होतं, लोणंदवरून आलं की फोन करा. 11-12 वाजले तरी, पण आपल्याला चांगलं नाही वाटणार आता, कारण की इथं 8:30 वाजले. जाऊपर्यंत अजून उशीर होईल. बघूयात आता. सुट्टी असल्यामुळे एवढ्या दुपारनंतरच ट्रॅफिक चालू झाली. संध्याकाळी 5-6 नंतर इलेक्शनचं सगळं झाल्यानंतर अजून जास्त ट्रॅफिक चालू झाले. तर निघूयात मित्रांनो आता. लवकरात लवकर, जितकं लवकर रनिंग कापता येईल तेवढं रनिंग कापूयात. फुल ट्रॅफिक जाम झालोय मित्रांनो. साताऱ्याच्या अलीकडे बराच वेळ झालाय. कराड पासून सगळीकडंच जाम लागलं होतं. अजून मॅपला अर्धा किलोमीटर दाखवते. आता बघू किती वेळ लागतो, काय होतं. पण जाम भयानक आहे, लांबपर्यंत एकदम. अचानकच गर्दी वाढली एकदम.
4-5 वाजेपर्यंत अजिबात ट्रॅफिक नव्हती, पण त्याच्यानंतर एकदम ट्रॅफिक लागली. किती वेळ लागणार आहे आता सांगता येत नाही. मित्रांनो, रात्रीचे 3 वाजलेत. आलो आता टिंबर मार्केटला, भवानी पेठेत. मागा बघा सगळं शुकशुकट आहे. गाडी वगैरे मागच्या साईडने सगळी ओपन करून दिली. आम्हाला फोन केलता, येतो म्हणता एक 15-20 मिनटात. इथं तर मागच्या साईडला लोहानगरमध्ये राहिलं आहेत आम्हाला. येतील आता आणि गाडी खाली करतील. उशीर झाला फार, बरोबर पण म्हणजे टायमिंगला आलो. ट्रॅफिक खूप लागलं मित्रांनो, भयानक म्हणजे भयानक ट्रॅफिक होतं. त्याच्यामुळं बराच वेळ गेला, पण आलो टायमामध्ये. नंतर मी झोपलो होतो. साई ढाबाच्या अलीकडच आम्ही जेवण वगैरे केलं. ते कुंदन शेटनी गाडी घेतली. मी आणि संतोष आलो आहे गाडी खाली करण्यासाठी. आता कधी येतील बघतो. आम्हाला आले एकदा गाडी चालू झाली की परत झोपायचं. उद्याचं काय बुकिंग नाही अजून. पहिले कोचिंगचं होतं माल, डायरेक्ट जायचं होतं बुकिंगला, पण ते अजून काय फिक्स नाही झालं, कॅन्सल झालं ते बहुतेक. सकाळी कळलं परत एकदा फोन लावायचा ट्रान्सपोर्टवाल्याला, त्याच्यानंतर कळलं की काय करायचं काय नाही. आत्ताच गाडी खोलली त्याच्यामुळं दम लागतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.